भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल ह्याच्या पुढील विभागात आता आपण प्रवेश करतोय. चला तर ह्याच्यामध्ये आपण दुसरा टप्पा अभ्यास संपूर्ण त्याचा करणार आहोत. तर तो आहे 1991 पासून ते आजपर्यंतच्या काळापर्यंतचा. त्याच्यामध्ये थोडासा मागील आढावा, थोडंसं मागची माहिती पण आपण टाकलेली आहे की भारताच्या दुसऱ्या टप्प्यातल्या या परराष्ट्र धोरणामध्ये आपण अधिक व्यापक आणि गतिशील असं बनलेलो आहोत. आणि शीतयुद्धोत्तर काळामध्ये राजकीय व लष्करी संबंधांनाच प्राधान्य राहिले नाही, तर काय काय गोष्टींना प्राधान्य आलं. तर अर्थकारण, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा त्याच्यामध्ये समावेश झाला. आपल्या अभ्यासाच्या उपक्रमामध्ये हे लिहिलेलंच आहे, तसं मी नमूदच करून ठेवलेला. म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी आपलं जाळं पसरवायला सुरुवात केली आपल्या भारताने. फक्त राजकीय आणि लष्करी म्हणजे आपला जो काही सैन्याचा विभाग असतो तिथेच फक्त आपण मर्यादित नाही राहिलो, तर आपण आपलं अर्थकारण म्हणजे आपला अर्थव्यवस्था, आपला व्यापार, शिक्षण याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपण आपले जाळं पसरवायला सुरुवात केली. 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त धोरण स्वीकारले. त्याच्यामुळे काय झालं की अजून शेजारी देशांबरोबर आपली व्यापारात वाढ सुद्धा झाली आणि जास्त म्हणजे एक मोकळेपणा आपल्या संपूर्णपणे व्यापारी क्षेत्रामध्ये आला की जेणेकरून आपण दुसऱ्या देशांशी, आपल्या दुसऱ्या राष्ट्रांशी आपला व्यापार हा जास्तीत जास्त फैलावून करू शकू अशा रीतीने. त्याच्यानंतर जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला. बघा, आता आपण मर्यादित नाही राहिलो, आता आपला देश आता समृद्धीच्या मार्गावर पुढे वाटचाल करत आहे आणि त्याच्यामध्ये आपण पण प्रवास करतोय. आर्थिक विकास दर वाढवण्याचे प्रयत्न होऊ लागले. काही विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी काही गोष्टींमध्ये काही त्रुटी पण असतात. म्हणजे काय की सहभाग वाढला, तसं अगदी झपाट्याने काम सुरू होत आहे आणि झालेलं आहे आपल्या विकासाचं हे आपल्या देशाच्या. तर त्याच्यामध्ये काही अडचणी पण आहेत, ते आपण बघूया. 1990 नंतरच्या दशकामध्ये आग्नेय आशियाई राष्ट्रांशी म्हणजेच बघा, आता नीट लक्ष द्या, माझं नीट ऐका, तुम्ही नीट लक्ष ऐका, अगदी नीट लक्षपूर्वक ऐका की आग्नेय आशियाई राष्ट्रांशी म्हणजे कोणते कोणते बघा, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम ही राष्ट्र आणि त्यांचं आणि आपलं आर्थिक संबंध हे अधिक बळकट झाले. म्हणजे आपण आता आपला हात तिकडे पसरवला आशियाई आग्नेय भागात. त्याच्यानंतर इस्रायल, जपान, चीन, युरोपीय संघ यांच्याशी असणारी आपली देवाणघेवाण अधिक वाढली. अतिशय चांगले आपले उत्पन्न, जसं की आपल्या देशामध्ये आंबा फार उत्तमरित्या होतो, तर तो ह्या देशांना पाठवला जातो. हे एक छोटस उदाहरण आहे आपल्याला समजण्यासाठी. मग आता अशा पुष्कळ किती गोष्टी आहेत आपल्या देशामध्ये ज्या देवाणघेवाणीसाठी आपल्या परराष्ट्रांशी मधल्या राष्ट्रांशी आपण करतो. एक साधं उदाहरण छोटस दिलं मी, आंबा. कारण आपल्या भारत देशामध्ये आंबा उत्कृष्टरित्या होतो कोकणामध्ये, मग तो आपण उत्तमातला उत्तम हापूस हा पाठवतो. मग आता अशा कित्येक गोष्टी आहेत, इत्यादी इत्यादी इत्यादी. त्या सगळ्या आपण मालाची ने-आण वगैरे व्यवस्थित अगदी होऊन आपण सगळे राष्ट्र आपल्यावर कसे झाले की त्यांना तो जे काही आपण पाठवतो ते त्यांना अतिशय असं उपयोगी असेल. त्याच्यामुळे ते आपले संबंध, राष्ट्रीय संबंध व्यापारामध्ये अजून वाढले. आता पुढे त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा हा समावेश आहे. सहभाग वाढला कारण आपले पावलं आता वाढलेली आहेत आपल्या भारताची. मग G20 आणि ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांचा त्याच्यामध्ये समावेश झाला त्या संघटनांमध्ये. पुढे आपले अमेरिकेबरोबरचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. म्हणजे कसा, महासत्ता होत्या दोन, एक सोव्हिएत रशिया आणि एक अमेरिका. तर त्या अमेरिका देशाबरोबर सुद्धा आपले संबंध ते चांगले झाले. सोव्हिएत रशिया बरोबर तर आहेतच आणि ह्यांच्या बरोबर पण झाले.
परस्परांवरील विश्वास वाढला, आंतरराष्ट्रीय समूहात भारताचं स्थान उंचावलं गेलं. किती अभिमानास्पद अशी ही गोष्ट आहे. भारताचं आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा एक महत्वाचा असा भाग आहे. अणुशक्तीचा अर्थच आणि तिचे उपयोग याचा अभ्यास तुम्ही आपल्या इतिहास, भूगोल आणि रसायनशास्त्र म्हणजे विज्ञानाच्या भागामध्ये केलाच असणार. तर मग ह्या अणुशक्तीचं महत्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला. बघा कशी प्रगती सुरुवात आहे आपल्या देशाची. फक्त मर्यादित अशा क्षेत्रामध्ये भारत नाही राहिला, आता पुढे अजून गेला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला. अजून प्रगती. आणि आपल्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते. तुम्हाला माहितच असेल तारापूर अणुशक्ती केंद्र. आता पुढे ऊर्जेची निर्मिती हा त्यामागील मुख्य उद्देश असला तरी लष्करी क्षमता निर्माण करायची हेही त्याचं एक उद्दिष्ट होतं. म्हणजे बघा एका उद्दिष्टाबरोबर अजून एक उद्दिष्ट समोर आपल्या भारताने केलेलं आहे. संपूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुधारणा झालेली आहे. त्याच्यानंतर 1974 साली भारताने पोखरण येथे अणुचाचणी केली. त्याच्यानंतर 1998 साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अण्वस्त्रे निर्माणच केली. आता आपला सुद्धा देश हे अण्वस्त्र निर्माण करायला अगदी प्रामुख्याने आणि आहे पुढाकारामध्ये आहे. त्याच्यानंतर अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रेही आपण तयार केली. त्याच्यानंतर वायुदल नौदलही सक्षम करण्यात आलं. त्याच्यानंतर भारत आता आपला एक अण्वस्त्रधारी असा एक राष्ट्र आहे. परंतु एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र अशी भूमिका आता आपण स्वीकारलेली आहे. निशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारत सातत्याने पाठिंबा देत आहे. म्हणजे निशस्त्रीकरण म्हणजे ही जी आपण शस्त्रास्त्र निर्माण करतो त्याचा कुणाला वाईटरित्याने त्याचा नुकसान पोहोचू नये किंवा कुणाची हानी होऊ नये कुठल्या राष्ट्राची म्हणून. त्याच्यानंतर जगामध्ये शांतता आणि सुरक्षितता असावी हीच आपल्या भारताची एक प्रमुख भूमिका आहे. किती अभिमानास्पद आहे आपल्या भारतासाठी हे आणि आपल्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, परराष्ट्र धोरणाचा अशा प्रकारे आपण आढावा घेतल्यानंतर आता आपण आपल्या पुढील प्रकरणात प्रवेश करणार आहोत. चला तर मग त्याच्यानंतर हे छोटी छोटी फिते आहेत. अण्वस्त्र निर्माण करणाऱ्या देशांची संख्या अधिकाधिक होत आहे. तर अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी तुमच्या वर्गातर्फे एक निवेदन तयार करायचंय. हे तुम्हाला प्रकल्प आहेत छोटे छोटे, माहित आहे का तुम्हाला? करून पहा असे मी दिलेली आहे. आता पुढे आपण काय शिकलो? भारताच्या दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्र धोरणाबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. आंतरराष्ट्रीय समूहात भारताचं स्थान कसं काय उंचावलंय हो? आणि अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? आणि भारताने पहिली अणुचाचणी कोठे आणि किती सालात केली? चला तर मग उत्सुक आहात ना तुम्ही? चला पुढच्या विभागात आपण लगेचच प्रवेश करूया.